थोडेसे ढग पाहिले आणि त्यानं निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. आणि थोडंसं पाऊस जेव्हा येतं तेव्हा बॅटिंग करणं थोडंसं कठीण जातं फलंदाजांना. परंतु पाहूया श्री समर्थ माऊली 11 पनवेल संघ म्हटला पनवेल तालुक्यामधील सगळे नामवंत खेळाडू तुम्हाला या संघामधून पाहायला मिळतील. जय नारोबा ट्रॉफी पारगाव खूप चांगली स्पर्धा खरं तर अनुभवाला मिळणार आहे. सगळ्यांचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. डॉक्टर कपिल पाटील आहेत, त्यांच्या समवेत आकाश तारेकर, सुमित दोंगडे असतील, प्रफुल्ल असेल, मयूर वाघमारेचं खरं तर कारण ओपनचे संघ म्हटले आणि पहिल्यांदाच खरं तर पारगावमध्ये तालुका ओपनचा लॉट्स पाहायला मिळतोय. आणि जय नानोबा ट्रॉफीमध्ये खरं तर पहिल्यांदाच आणि त्याची सुद्धा उत्सुकता आतुरता आहे. आणि संपूर्ण पारगावकरांचं सहकार्य आणि त्याचमुळे आज तालुका निहाय गट खेळवला जातो. चला सलामीची जोडी पाठवा श्री समर्थ माऊली 11 पनवेल. दोन पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल काळे सर आहेत, शिवदास वाघमारे सर आहेत. दोन्ही पंचांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या समवेत साथी समालोचक राहुल शिरसाट द प्रिन्स, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक आज आम्हाला सहकार्य करतील, अमितजी कडू, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सज्ज आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. रुचिर मात्रे लीड करतात या टीमला आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन्स, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला आज 10 संघ खेळतात या स्पर्धेमध्ये. 5 संघ पुढे जाणार आहेत, ज्याच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाणार आहे. त्यामुळं 5 संघ जे विजयी होतील त्याच्यामध्ये चिठ्ठी उडवून संघ तिसऱ्या फेरीमध्ये पाठवलं जाईल. सौरभ पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. जवळजवळ 3 संघ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेत, तर त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून खरं तर आभार व्यक्त करतोय. आणि श्री समर्थ माऊली 11 पनवेल महेश उरणकर यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं. आणि आज कदाचित गावामध्ये आहेत, तर जेवणाची व्यवस्था सुद्धा केली गेली सौरभ पाटील यांच्याकडून. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. कंपल्सरी चेसिंग डोक्याच्या वरून गेला तर पहिला वाईड दिला जाईल, त्यानंतर नो दिला जाईल. आणि वाईड लाईन एकच आहे त्या ठिकाणी, सिंगल वाईड लाईन आहे. आता बाहेरून गेला तर वाईड दिला जाईल. ऑब्व्हियसली नियम सगळ्यांना माहीत असेल, परंतु त्याची पुनरावृत्ती काही नियमांची आम्ही करतोय. डोक्यावरून गेल्यानंतर पहिला वाईड दिला जाईल, त्यानंतर नो दिला जाईल. तुम्हाला कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेमध्ये.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल टीम कडून अनिकेत मोकल फ्रॉम साई आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश वास्कर फ्रॉम बंगारपाडा. आणि पहिलं षटक गावदेवी गावठाण संघाकडून सज्ज होईल. कृतज्ञ मडवी फ्रॉम चिर्ले. तर करण या टोपण नावाने सुद्धा ओळखला जातो, त्यामुळं या संघामध्ये 2 करण मडवी आहेत. त्याचं नाव कृतज्ञ. पहिलं षटक घेऊन एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज यस कृतज्ञ तयार होतोय. पहिला बॉल या स्पर्धेमधला जय नानोबाराव विपार गाव. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण पहिल्या चेंडूचं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर कडा प्रहार ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून अनिकेतचा धमाका. षटकारानं या स्पर्धेची सुरुवात. पहिल्याच बॉलवर कृतज्ञचं जंगी स्वागत करण्यात आलंय. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलंय. वेग प्रचंड आहे, परंतु साईचा अनिकेत म्हटला तर मोठा चाहता वर्ग गेल्या 2-3 वर्षामध्ये याही खेळाडूंना जमा केलाय. खरं तर रेग्युलरली प्रॅक्टिस हे त्याचं वैशिष्ट्य. रेग्युलरली प्रॅक्टिस खरं तर रोजच रबर बॉल असेल टेनिसमध्ये सुद्धा जास्तीत जास्त वेळ तो सरावाला देत असतो आणि नेहमीच इन्फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतो. तर पहिलाच बॉल षटकार आलाय. थोडंसं दडपण आता मात्र असेल ते कृतज्ञवर. ओव्हर द विकेटनं इकडे थोडासा मिसक्यूट झालाय. फटका समोर पडलाय, अगदी समोर, त्यामुळं सेफ झोन आपण म्हणूया. त्यामुळं बाल बचावलं असंच म्हणावं लागेल. थोडंसं मिसटायमिंग झालं होता. अनिकेतचा रन मिळाली एक, धावसंख्या 7 वर. कमलाकर मामा आपण आयोजकांशी संपर्क करा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धाबा. सिद्धेश वास्कर ऑन अ स्ट्राईक. मान फ्रॉम भंगारपाडा. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सुद्धा एक विस्फोटक फलंदाज. हो आडवा पॅटनं बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉल कंट्रोल पूल इकडे स्क्वॉर लाईगला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या जातील. 9 ऑन बोर्ड खातं उघडले सिद्धेश सुद्धा. या 2 धाब्यांना हळूहळू पाऊस थांबलाय, त्यामुळे थोडीशी चिंता असते नेहमीच. मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं सोपं नसतं, कारण पाणी सुद्धा सरळ डोळ्यावर येत असो. पापण्या कदाचित मिटतात. बऱ्याच वेळेला बॉल सुद्धा पडल्यानंतर वेगाने येतो. यावेळेस चांगला टप्पा होता. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपर करणच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिलाच बॉलवर षटकार खाला होता, परंतु त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचे संकेत मात्र गोलंदाजाने दिलेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. ओ झेल सुटलाय. शुभम होता त्या ठिकाणी आणि त्याच्या हातामधून चेंडू निसटून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. यस, पंचांचा इशारा येतोय. 4 धाबांचा लकी आपण म्हणूया. इकडे ठरलाय तो सिद्धेश, कारण सरळ त्याच्या हातामध्ये होता, परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय आणि त्याचा फटका मात्र इकडे गावदेवी गावठाण टीमला. या चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. पहा लगेचच बदल केला जातोय खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये, कारण महत्वाची विकेट मिळाली असते इकडे कृतज्ञला. इकडे एज लागले. हो, बॉल फाईन लेग कडे. पुन्हा एकदा मिसटायमिंग झाला होता सिद्धेश. थोडासा लकी नशीब त्याचं जोरावर असंच म्हणूया. इकडे एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. बिनबाद 14शी सुरुवात श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल. यानंतर आपण वळूया पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे. सन्माननीय कैलासजी तारेकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी
2200 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झाले. 2222 त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. मी आकाश तारेकरांना विनंती करतोय की आपण संपूर्ण मान्यवरांचं स्वागत करावं. परगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविकांतजी तारेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासजी तारेकर साहेब आहेत, सुशीलकांत तारेकर साहेब आहेत, कवी तारेकर साहेब आहेत. सगळ्यांचं स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चैतन्य आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक घेऊन पहिलाच निर्धाव चेंडू टाकला. त्यानंतर ही एक धाव. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र 15 वर. तर दुसरं षटक सुरू आहे. चैतन्य पाटील मान फ्रॉम टाकीगाव. हो, चांगला चेंडू होता. फुलर लेन तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय. पाया नाडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परेसा. 2 धाबा मात्र सहस्र मिळतील. अनिकेत मोकल सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे आणि फुलर लेन चेंडू सुद्धा चांगले तो हेलिकॉप्टर मारू शकतो आणि त्याची प्रचिती बऱ्याचशा वेळेला त्यानं अनेक मैदानावर स्वतःला सिद्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. यावेळेस थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चॉप केला, स्लाइस झालं होतं बॉलला. थर्डमॅन बाउंड्रीलाईनच्या दिशेनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल 4 धाबांकरता आणि या चौकाराच्या सहाय्यानं श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन अ बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. दुसरं चैतन्य पाटील गोलंदाजी. त्याचमुळे यंदाचं वर्ष रबर बॉलचं पाहिलं तर चैतन्य पाटीलनं गाजवलंय आपल्या फलंदाजीमधून सुद्धा. एक नाव मात्र उरण पूर्व विभागामधील पुढे येऊ पाहतंय. कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. सध्याच्या घडीला एक महत्त्वाचा ऑलराऊंडर आहे आपल्या ग्रामीण टीमकडून सुद्धा आणि गावदेवी गावठाणासारख्या बलाढ्य टीमकडून त्याला संधी मिळते. हे सुद्धा त्याचं मोठं भाग्य. चांगला चेंडू इकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक मैदानावर आपली छाप सोडले ती चैतन्य पाटीलनं. आक्रमक खेळासाठी तो ओळखला जातो. यावेळेचाही चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर स्कीड झाला. वेगानं सरळ विकेट किपर करणच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. खूप चांगलं षटक लवकर पूर्ण केलं आणि तेवढं चांगलं सुद्धा म्हणता येईल. थोडंसं कमबॅक करणारं ठरलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 21 धावा. शुभम पाटील तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय. अंडर 16 खेळाडू आहे. 16 वर्षाखालील मोठ्या संघामधून खेळतोय आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. समोर दोनही दिग्गज फलंदाज आहेत. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र खडे खडे हा स्ट्रोक कव्हरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमितचं पाहायला मिळतंय. इकडे मात्र थांबवलाय हा खरं तर चेंडू. सिद्धेचा स्ट्रोक चांगला होता. अगदी कव्हर्स भेदलं होतं जवळजवळ, परंतु तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि त्याचमुळे
इकडे जरूर धाबा वाचवल्यात. एक मिळाली फक्त. धावसंख्या 22 for 22. शुभम पाटील समोर खेचलाय, अगदी समोर. वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून आणखीन एक विस्फोटक फटका पाहायला मिळतोय. अनिकेत मोकलच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. या 6 धाब्यानं टोटल जाऊन पोहोचेल ते 28 या आकड्यावर. 28 ऑन अ बोट. अलिबागचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पंकज जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. बुम बुम माट्या. ओ यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक चांगला चेंडू शुभमचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना. तेव्हा असे चेंडू जेव्हा उसळतात तेव्हा हुकचा पर्याय असतो आणि बराच वेळेला वेगाने येतो. रबर बॉलमध्ये थोडंसं पाणी जर क्रीजवर साठलेलं असेल तर त्याच्यामध्ये चेंडू पडल्यानंतर हलकासा लेटकट पाहायला मिळतोय. वाडे शॉट कलात्मक फटका या ठिकाणी थोडंसं वेट करून मारला आणि बॉल थर्डमॅन मॉडेल यांच्या बाहेर. अनिकेतच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. चांगली ट्रीटमेंट देतोय आपल्या चेंडूना. खरं तर ज्या पद्धतीनं खेळायला हवं अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळत असताना अनिकेत मोकल साई गावचा चमचमता सितारा. या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 32 या आकड्यावर. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. अजून सलामीवीरांची जोडी फोडण्यामध्ये अपयश आलंय ते गावदेवी गावठाण टीमला. यावेळेचा हा चेंडू यस पंच इशारा करतात. इट्स अ वाईट बॉल. इट्स अनप्लेबल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इकडे वाईट बॉल. त्यामुळे ही पहिली वॉर्निंग मात्र दिली जाईल शुभम पाटीलला. कारण अजून एकदा जर हे चित्र पाहायला मिळालं तर तुम्हाला नो बॉल सुद्धा अंपास देऊ शकतील. हा चेंडू इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा उसळला. यष्टीरक्षक करणला सुद्धा सापडलेला नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक अनिकेत मोगलकडे आणि पंच इशारा करतात इट्स नो बॉल कॉल. ट्वाइस इन ओव्हर. दुसऱ्यांदा मात्र शुभम पाटीलकडून चुकी झाली आणि त्याच कारणास्तव या 3 धावा मिळतील आणि या 3 धाब्यानं स्कोर कार्डमध्ये वाढ. धावसंख्या 3 ने पुढे जात असताना 36 या आकड्यावर. परंतु हा चेंडू फार महत्वाचा असेल. तो अनिकेतसाठी कारण फ्रीडचा बॉल आहे. मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी आहे ती फलंदाज अनिकेत मोगलकडे. पाहूया शुभम पाटील कशा रीतीनं हा चेंडू हाताळतोय. फ्रीडचा बॉल. ओ द स्टम्प्स अगेन. इट्स अ नो बॉल. आणखीन एक चेंडू तशाच स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अंडर 16 खरं तर खेळाडू आहे. अगदी युवा खेळाडू आहे. पदार्पण करतोय खरं तर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि आज तालुकानिहाय स्पर्धेमधून खेळतोय आणि बरंच काही शिकायचं आहे. परंतु चांगला कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाकडे. ओ फ्रीडचा बॉल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय समोर. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून एक उत्तुंग असा फटका. अनिकेतच्या बॅटमधून षटकार. त्रेचाळीस धावा या 6 धावांच्या बरोबरीनं तिसरं षटक सुरू आहे आणि हे षटक मात्र आता लांबलंय आणि महागडं सुद्धा होत असताना थोडंसं अडचणी वाढवतोय की काय गावदेवी गावठाणच्या शुभम. अशीच परिस्थिती सध्याच्या घडीला. परंतु अनिकेत मोकल काय सलामी दिले आत्तापर्यंत. ज्या कामासाठी पाठवले अगदी चोख आणि योग्य रीतीनं ही कामगिरी त्यानं बजावले आणि अगदी दूर दूर फटके तो खेचतोय. ओ आणखीन एक अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. अनिकेत मोगलच्या बॅटमधून निघणारा हा चौथा षटकार. सुपर बॅटिंग. पॉवर पॅक धमाका पाहायला मिळालाय. मान फ्रॉम साई
अनिकेत मोकल पहिलाच मॅचमध्ये बरसतोय श्री समर्थ माऊली इलेव्हन टीमकडून. काय दर्जेदार बॅटिंग आणि विस्फोटक खेळ मात्र साकारलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 49 या आकड्यावर. 35 धावांवर खेळतोय अनिकेत. 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं चांगली ओपनिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. दोनही सलामीवीरांकडून चांगलं ताळमेळ बसलंय आणि पहिल्या 3 ओव्हर्समध्ये तब्बल 49 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. शुभम पाटीलनं धाबा दिल्या त्या 28 धावा आणि चैतन्य पाटीलनं चांगलं षटक टाकलं होतं 7 धावाचं. अंपायर थांबवा जरा. चैतन्य पाटील आलाय. रत्नदीप पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. लेजंड अमीरजी तारेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. राऊंड स्टम्प्स यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून वाडे शॉट सिद्धेश वास्करच्या पॅट मधून निघालाय षटकार. व्हेरी पॅरलल स्ट्रोक. माट्याच्या दिशेनं खरं तर हा स्ट्रोक होता. पाहू शकता आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्ले पहा. पंकज जाधव माट्याला हिट झालाय खरं तर. यावेळेचा हा चेंडू टप्पा पाडल्यानंतर उसळी घेत तेवढाच वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे दुसरं षटक टाकतोय चैतन्य. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा दिल्या होत्या गोलंदाजानं प्रभावित केलंय. यावेळेस पाहूया पॉइंटच्या दिशेनं हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत बाकी पॉइंटला डीपमध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला आणि या 2 धाबा सहजतेनं पूर्ण होत असताना दुहेरी धावेनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 58 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगकडे हा फटका खेळून काढला. वेगानं कृतज्ञ पोहोचला तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण होत असताना मोठे फटके येतात. त्याचबरोबरीनं सिंगल डबल्सकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे जास्त डॉट बॉल्स कसे जाणार नाहीत याची सुद्धा काळजी दोनही सलामीवीरांनी आत्तापर्यंत घेतले. हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणावं लागेल आत्तापर्यंतच्या या खेळामध्ये. 4थं षटक सुरू आहे आणि चांगला स्कोर. इकडे पाहूया पूल करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि इथे 2 धाबा सुद्धा पूर्ण. थोडी रिस्क घेतली होती. कंटी घ्यावी लागेल कारण सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आहेत. एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज अजूनही स्क्वॉडमध्ये बाकी आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला थोडंसं दमछाक झाल्यानंतर नवीन दामाचा खेळाडू जर गेला तर तो अजून ऊर्जेनं खेळतो. त्यामुळं इकडे थोडीशी रिस्क घेतली गेली दुसऱ्या धाब्यासाठी. इथे थोडासा बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न होता परंतु जास्तच बाहेर हा चेंडू चैतन्याचा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आला. एक अतिरिक्त रन. 63 ऑन अ बोर्ड. पाहूया पाठीमागे फटका खेळून काढलाय. फाईन लेगला बॉल सरळ चाललाय तो सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता सिद्धेशच्या बॅटमधून निघणाऱ्या या चौकारानं टोटल जाऊन पोहोचेल ती 67 या आकड्यावर. 67 ऑन अ बोर्ड नाव. केटी कुणाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं सुद्धा. ऊर्जात्मक खेळाडू आहे. 67 धावा. चैतन्याच्या पहिल्या षटकामध्ये 7च आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटक टाकताना त्यांना 18 दिल्या. 2 ओव्हर्समध्ये 25 धावा दिल्यात.
शुभम पाटीलनं एका षटकामध्ये 28 दिल्या. त्याच्या अर्ध्या पहिल्या षटकामध्ये कृतज्ञ करण मडवीने दिल्या होत्या 14. अंडर 16 आणि त्याचं सुद्धा भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवर अनिकेत मोकलच्या पॅटमधून येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. आज नवीन नवीन खरं तर गोलंदाजांचा पर्याय मात्र चाच पडला. शुभम पाटीलकडे दिलेलं षटक तोही अंडर 16 होतं. 28 धाबा त्यानं खर्च केल्या. विशालकडे हा चेंडू सोपवलाय. आणखीन एक चिरलेगावचा यंगस्टार. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा सामना या स्पर्धेमधील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस रेडी. I11 पनवेल आणि MD वॉरियर्स अलिबाग दोन्हीचे कॅप्टन टॉस रेडी या प्लीज. इकडे स्लाइस झालं होतं. पाहूया यष्टीरक्षक धावला आणि झेल त्या ठिकाणी पूर्ण होत असताना फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का, परंतु बाद होण्यापूर्वी खरं तर श्री समर्थ माऊली 11 टीमला ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते योग्य रीतीनं चोख बजावलंय. ते अनिकेत मोकलनं कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. पाच षटकार आणि 2 चौकार सलामीला जात असताना साईच्या अनिकेत मोकलनं तब्बल 41 धाबांची खेळी साकारली. सुपर्ब शो, वेल प्लेड अनिकेत. कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 73 धाबा. शेवटचं षटक विशालला पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्याचनंतर पुढच्या बॉलवर मात्र त्याला यश प्राप्त झालंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्यांदाच खरं तर 5 ओव्हरचे सामने तुम्हाला या संपूर्ण विभागामध्ये पाहायला मिळतात रबर बॉलमध्ये. कारण जेव्हा जेव्हा 10चा लॉट्स असतो तेव्हा टेनिस बॉलला सुद्धा तुम्हाला 5 ओव्हरचे मॅचेस पाहायला मिळत नाही. परेश कडके आलाय मानफ्रॉम रोडपाली. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं हा चेंडू घेऊन काढलाय. 1 धाव मिळेल. सिद्धेशच्या बॅटमधून निदान एखादा मोठा फटका, जो फटका नक्कीच 80च्या आसपास नेऊ शकेल ही धावसंख्या. कारण प्रतिस्पर्धी संघ साधा नाही आहे. समोर गावदेवी गावठाण संघ म्हटला की सगळी बलवान अस्त्र आहेत या टीममध्ये. करण मडवी आहे, खरं तर चैतन्य पाटील वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, कमाल फॉर्म. अमित नाईकचा फॉर्म म्हटला तर सध्याच्या घडीला तो ओपनचं क्रिकेट गाजवतो आणि ओपनमधील एक खरं तर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला सगळ्यात इन्फॉर्म असणारा हा खेळाडू ठरला आहे. प्रथमेश म्हात्रे या टीममधून खेळताना दिसतोय बिट्टू. त्यामुळं त्यानंतर परेश असेल, तुमचा साईश असेल. आज बलवान संघ खरं तर आहे बॅटिंगमध्ये खरं तर. आणि त्यासाठीच जेवढा जास्त धावा करता येतील ना तेवढं गरजेचं होतं. आणि मित्रमंडळींनी चांगली धावसंख्या आतापर्यंत केले. यावेळेचा हा चेंडू थोडासा फाईन स्ट्रोक खेळमट करण्याचा प्रयत्न होता सिद्धेशचा. लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. इकडे व्हाईट बॉलचा इशारा. आज नवीन गोलंदाजांना खरं तर संधी दिली. खरं तर बोरखरचा शुभम डाकी सुद्धा स्क्वॉडमध्ये दिसतोय. रोहित घरत आहे धाकटीजुईचा. असे दिग्गज गोलंदाज आणि डावखुऱ्याचे गोलंदाज असताना सुद्धा खरं तर करण मडवीनं आज आपल्या यंगस्टार युवा गोलंदाजांवर, ज्याच्यामध्ये शुभम पाटील असेल, विशाल आत्ताचं षटक टाकतो, त्यांच्यावर विश्वास दाखवला. इकडे समोर खेचलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून सिद्धेश वास्करच्या पॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. आणि या 6 धाबांच्या बरोबरीने 80 क्रॉस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 82 आकड्यावर. 82 रन्स ऑन अ बोर्ड नाव. सुपर परफॉर्मन्स. आज बाजूला सुद्धा आपण पाहतोय एअरपोर्ट ग्राउंडला सुद्धा जो ओपनचं
थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू आज या मैदानामधून त्या मैदानामध्ये हे इन आउट करत राहतील, एजा करत राहतील आणि जवळच आहेत दोनही मैदान. त्यामुळं एका बाजूला ओपन, एका बाजूला तालुका अशी आज दुग्ध शर्करा योग आहे. अनेक क्रीडा रसिकांना मात्र अनुभवायला मिळेल. विशालचा हा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला होता. सिद्धेश सुद्धा नाराज आहे कारण एखादा मोठा स्ट्रोक हवा होता त्याला. बॉल निघून गेला. निर्धाव सन्मान्य सदाशिव पांडुरंग पाटील ज्येष्ठ समाजसेवक पारगाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. लास्ट बॉल आणि तोही चेंडू चांगला पडलाय. इकडे मात्र डॉट बॉल कमाल केले. मी तर म्हणेन विशालनं प्रभावित केलंय. यंगस्टर आहे आणि त्याची गुणवत्ता पाहूनच त्याला खरं त्याला संधी मिळाली होती. 2 षटकार जरूर आले शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु डॉट बॉल टाकून त्यानं खरं तर नक्कीच थोडंसं लक्ष आपल्याकडे वेधलंय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 82 धावा. 83 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. सन्माननीय विजयजी दयाळ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कवी नामदेव तारेकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सदाशिवजी पांडुरंग पाटील साहेब ज्येष्ठ समाजसेवक पारगाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. गावदेवी गावठाण संघ टीम मॅनेजर खरं तर भावेश घरत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 83 टू विन. 83 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. खरं तर अनिकेत मोक्कलचा धमाका पाहायला मिळाला. आशिष तारेकर आपलं सुद्धा मी मनापासून स्वागत. त्यांचं मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. 41 धावांची खेळी साकारली अनिकेत मोकलनं आणि सिद्धेश वास्कर 31 धावा. कमाल बॅटिंग दोघांनी केली आणि एक चांगली धावसंख्या मात्र पाहायला मिळाली. परंतु पाहूया 83 करायच्या आहेत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. परंतु नेक्स्ट मॅच I11 पनवेल आणि MD वॉरियर्स अलिबाग या 2 टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स बी रेडी. जय नानोबा ट्रॉफी फारगाव 83 टू विन 83 टू विन. पाहूया दुसरं सत्र चालू होईल. गावदेवी गावठाण संघ म्हटला तर बलाढ्य संघ. तालुका स्तरीय स्पर्धा असू द्या, खुल्या गटातल्या स्पर्धा असू द्या, एक वेगळी दहशत अगदी मुंबईपर्यंत मात्र या संघाची राहिली आहे. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा खरं तर या उरणच्या सगळ्या ग्रामीण खेळाडूंनी एक वेगळा डंका, एक वेगळं नाव रोशन केलं प्रत्येकानं. आणि आता सध्याच्या घडीला उरण पूर्व विभागामधील बरेचसे खेळाडू सराव करतात जेणेकरून गावदेवी गावठाणसारख्या मोठ्या संघामधून खेळण्याची संधी मिळेल. आणि या सगळ्या संधीच्या प्रतीक्षेमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. त्यामुळे एखाद्या मोठ्या संघाकडून खेळायला मिळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असा एक मोठा संघ समोर आहे. 83 धावा करायच्या आहेत आणि सगळी मोठी मोठी नावं आहेत या टीमकडून. पाहूया इकडे धावसंख्येचा पाठलाग यशस्वी केला जाणार का. तत्पूर्वी आपण वळूया सत्कार समारंभाकडे. त्या ठिकाणी आपण स्वागत करूया पाहुण्यांचं. अमीरजी तारेकर यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय सदाशिवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. डॉक्टर कपिल पाटील यांना विनंती करतोय की आपण स्वागत करावं पाहुण्यांचं. अमीर तारेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि त्यांनाच विनंती करतोय की आपण हा सन्मान करावा.
पारगाव नगरीचे समाजसेवक म्हणून ओळख आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. मायजी शाल त्यानंतर स्वागत करूया आपण रत्नदीप पाटील यांचं. एक काळ गाजवलाय संपूर्ण पारगाव टेनिस क्रिकेटची दहशत मात्र सगळ्यांनीच अनुभवली. अगदी मुंबईचे खेळाडू पूर्वी इकडे येऊन खरं तर कामगिरी करायची, परंतु ज्या मुंबईसारख्या ओपनच्या खरं तर खेळाडूंना ज्या संघानं हरवलं, OPD आणि त्या संघाचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून स्वागत. तुळशीचं रोपटं देऊन सगळ्यांचं स्वागत केलं जातं. ही एक चांगली संकल्पना आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. 83 धावांचं लक्ष आहे आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो दी प्रिन्स राहुल शिरसाट यांचा. टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या. I11 पनवेल आणि MD वॉरियर्स अलिबाग पंकज जाधव. बुम बुम माट्या इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि I11 पनवेल शिकेश पोईर. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि करूया आपण त्यांच्यामध्ये टॉस आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी राहुल शिरसाट यांच्याकडे. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला व 14 विद्यांचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजा भवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. जात धर्म पंथ एक जाणतो मराठी. एवढा जगात माय मानतो मराठी. शिव छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रबर बॉल क्रिकेटची भली मोठी स्पर्धा आज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. जय ज्ञानोबा ट्रॉफी 2024 आज खऱ्या अर्थाने पारगाव गावामध्ये रबर बॉल क्रिकेटचा एक भला मोठा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर कपिल पाटील, सुमित डोंगरे व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तालुका हाफ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्राचा खेळ या बॉलवर देखील बिगिट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. अमित नाईकच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सरळ सहारणसाठी षटकार. 83 रनचं लक्ष आहे गावदेवी गावठाण. धावाचं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलाग सध्याच्या घडीला गावदेवी गावठाण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आज खऱ्या अर्थाने एकीकडे जर आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, तर एकीकडे ओरण तालुक्यातील खेळाडू. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर कपिल पाटील यांच्या माध्यमातून, कारण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील हे तारे सितारे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. 12 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर अपकमिंग यंगस्टार साहिल खानावकर आपल्याला पाहायला मिळतो. यंदाचा हंगामाचा जर विचार केला तर अंडर 22च्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये या खेळाडूला मागणी आहे आणि सध्याच्या घडीला चांगली कामगिरी अपेक्षित असेल या टीमला. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि अधिक सामने देखील आपल्याला खेळवायचे. त्यासाठी प्रत्येक टीम, प्रत्येक खेळाडूकडून आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. सुरुवातीपासूनच आक्रमकतेचं रूप धारण करण्याचा निर्धार बॅट्समन अमित नाईकने घेतलाय. ज्या प्रकारे 2 बॉलमध्ये 2 षटकार त्याने आतापर्यंत लगावलेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता हे मात्र जरूर करायचे आहे. हे धैर्य डोळ्यासमोर त्याने ठेवलंय. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू चालला. लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर होता. बॉल जज करेल.
तत्पूर्वी 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 13 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा आतापर्यंत होतात. अजूनही 70 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 27 बॉल मध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये रुचिर जर आपण पाहिलं ना तर भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टार्गेट देखील पाहायला मिळतं. कारण टेनिस बॉलचा चेंडू खेळपट्टीवर मातीच्या खेळपट्टीवर स्किट होत नाही, परंतु रबर बॉलचा हा चेंडू या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो. बरंचसं साम्य आहे रबर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये. नुकताच उन्हाळा संपला, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला, त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाल्याने पावसाळी क्रिकेटला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन करणला. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. 4 बॉल मध्ये अवघ्या 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या साहिलने, परंतु या 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक मोठी खेळी अपेक्षित असेल टीम गावदेवी गावठाण या टीमला. या दोन्ही बॅट्समन करून ॲज अ ओपनर बॅट्समन ज्या प्रकारे संधी मिळाली, लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन अमित नाईकने, परंतु लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल गावदेवी गावठाण या टीमचा दबाव वाढवेल. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उसळी घेतली. थेट विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 14 रन. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 षटकार आले. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज साहिलने घेतला आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावा खर्च केल्यात. लक्ष थोडंसं दूरवर होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण 24 बॉल मध्ये आता मात्र 69 धावा प्रति ओव्हर मध्ये 17.25 रनची सरासरी गाठावी लागेल टीम गावदेवी गावठाण या टीमला. 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पातान गावचा खेळाडू प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सज्ज होईल स्ट्रायकिंग ला करण. फुल टॉस पद्धतीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. एलिव्हेशन भरपूर आहे, फिल्डर तैनात होता, परंतु टिपलाय हा झेल. आणि पहिला धक्का गावदेवी गावठाण या टीमला. ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना पाहायला मिळते. पहिला विकेट प्राप्त केला सेकंड इनिंग मध्ये प्रवीण भोईरने. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पहिला बॅट्समन गमावल्यानंतर बॅट्समन चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी थोडासा महागडा ठरला. चैतन्य पाटील गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सध्याच्या घडीला जी इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या 17 मध्ये त्याने केली तशीच इम्प्रेसिव्ह कामगिरी या इनिंग मध्ये देखील अपेक्षित असेल टीम गावदेवी गावठाण या टीमला. आज जरूर कौतुक करावं लागेल आदरणीय अतुल शेठ मडवी यांचं देखील, कारण प्रत्येक नवीन युवा खेळाडूला त्यांच्या माध्यमातून सातत्याने गावदेवी गावठाण या टीम मध्ये संधी दिली जाते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय चैतन्य पाटील. एक चैतन्यशाली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होते. पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर
कुठेतरी एक नवीन कॉन्फिडन्स वाढला प्रवीणचा. हा बॉल हलक्यात दिशा दिली, एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर होता, फिल्डर बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम. परंतु सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना तर लक्ष थोडंसं दूर आहे आणि त्यासाठी आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल या दोन्ही बॅट्समनना. हा बॉल देखील टप्पा पडला, थोडीशी गती कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय गावदेवी गावठाण या टीमचा. 2 बॉल आतापर्यंत पेस केले चैतन्य पाटीलने. 2 रनवर तो खेळतोय. अमित नाईक 13 रनवर खेळताना पाहायला मिळतोय. हा बॉल देखील धीम्या गतीचा. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. 16 रन आतापर्यंत अवघ्या धावफलकावर पाहायला मिळतात. प्रवीण भोईरचं कौतुक करावं लागेल. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु उंचीची मर्यादा ओलांडली, टप्पा पडला आणि त्यानंतर वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली जाते. अशा धावा रोखाव्या लागतील, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता फिल्डरचा कॉन्फिडन्स कमी होताना पाहायला मिळतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. वेलकम भूषणजी पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. जय नानोबा ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये अठरा धावा आतापर्यंत होतात. आडव्या बॅटने स्ट्रोक देखील केला जातोय. एक सिंगल. डीप मध्ये फिल्डर होता. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 19. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सामन्याचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 18 बॉल आणि 64 धावा. 18 बॉल मध्ये 64 धावा पूर्ण करायच्या. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. येणारे 18 बॉल आणि 64 धावा आणि ओव्हर क्रमांक 3 साठी इन्व्हाइट केले. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक साहिल कानावकर ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. अवघ्या 14 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 2 षटकार त्याच्या विरुद्धामध्ये आले, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम भूषणजी पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. युवा उद्योजक आहेत भूषण पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. साहिलचा हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. अमितच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक आणि पंचांचा इशारा येतोय 4 रन साठी अमित नाईकच्या बॅट मधून. आज चौकार ऑन स्क्रीन वर आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये. लाईन चांगली होती, पूर्ण क्षमता लगावली. स्ट्रोक खेळत असताना बॅट्समन अमितने सातत्याने आपल्या विस्फोटक कामगिरीच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उदयास आलेला खेळाडू अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. एकटगर सारख्या एका छोट्याशा गावाचं नाव आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरती उंचवणारा हा एकटगर गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये विजयाचं सामर्थ्य मिळवण्यासाठी. 17 बॉल मध्ये अजूनही 60 धावा पूर्ण करायच्या. समोरच्या दिशेने अमित नाईकच्या बॅट मधून येतोय हा दमदार लॉंग अँड हाय षटकार.
धावफलकाची गती वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक टीम गावदेवी गावठाण या टीम साठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 54 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार या मॅच मध्ये कॉन्फिडन्स वाढवतोय गावदेवी गावठाण या टीमचा. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय हा झेल. इट का जवाब पत्थर से. सुरुवातीच्या 2 बॉलवर अमित नाईकचं वर्चस्व, परंतु या तिसऱ्या बॉलवर साहिलने मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला आणि दुसरा विकेट गमावला टीम गावदेवी गावठाण या टीमने. मॅच मध्ये पूर्णपणे रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत या स्पर्धेमध्ये. लक्ष थोडस दूरवर होत गेले. येणारे 15 बॉल आणि 54 धावा पूर्ण करायच्या आहेत गावदेवी गावठाण या टीमला. न्यू बॅट्समन प्रथमेश म्हात्रे, फुंडेगावचा खेळाडू, यंदाच्या हंगामामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून देखील भरपूर मागणी आहे या खेळाडूची रबर बॉल क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर लेजंड ऑफ ओए अर्थातच शंकरदादा म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सरसे स्वागत असेल. जे नानोबा ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये 15 बॉल मध्ये 54 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 15 बॉल आणि 54 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत प्रथमेश म्हात्रे. प्रभावित करणारी एक विस्फोटक इनिंग त्याला पेश करावे लागेल. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर देखील बिगिट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आहे, परंतु तायमे थोडीशी चुकली आणि फेकी देखील थोडीशी चुकताना आपल्याला पाहायला मिळते. याचाच पुरेपूर फायदा बॅट्समन चैतन्य पाटील आणि प्रथमेश म्हात्रेने घेतला. फक्त जिथे एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा पळून काढल्यात आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन, 14 बॉल आणि 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. चौदा बॉल मध्ये 51 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर चैतन्याच्या बॅट मधून येतोय एक चैतन्यशाली फटका 6 रन साठी. यस, इट इज अ लॉंग अँड हाय. हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती पुन्हा एकदा गावदेवी गावठाण या टीमची वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 38 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढवतोय. टीम गावदेवी गावठाण टीमचा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 45 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर लक्ष्मीबाई तारेकर आणि चंपाबाई पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील जय नानोबा ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 13 बॉल मध्ये 44 रनची गरज. रुचिर जर आपण पाहिलं, जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या सामन्यामध्ये एक वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल होता या षटकातला, परंतु लाईन चांगली होती. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. मॅच मध्ये रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. एक नवा ट्विस्ट येतोय. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 44 रनची गरज. प्रति ओव्हर मध्ये 22 रनची सरासरी मात्र जरूर गाठावी लागेल. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. महेश दादा आपणास आम्ही विनंती करतोय की आपण थोडस सहकार्य करा.
12 बॉल मध्ये 44 रन. स्पेल नंबर 4 आणि चौथ्या ओव्हर साठी इन्व्हाइट केले. तर स्पेल नंबर 4 आणि चौथ्या ओव्हर साठी अविनाश वाघला इन्व्हाइट केले. बारा बॉल मध्ये 44 रनची गरज. अविनाश सज्ज होतोय. प्रथमेश साठी हा बॉल फटका चांगला आहे. मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर होता, परंतु तत्पूर्वी भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही बॅट्समन. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. आणि या स्पर्धेचे जे जनक आहेत डॉक्टर कपिल पाटील यांचे ते परम मित्र आहेत अविनाश वाघ. आणि जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर झेलची संधी होती परंतु झेल हातातून निसटलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि 10 बॉल मध्ये आता मात्र 40 रनची गरज. विनंती असेल की जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण सीमारेषेच्या बाहेरून चाला. दहा बॉल आणि 40 रन. या बॉलवर अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या आतापर्यंत 49, 49 रन होत आहेत. 9 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. येणारे 9 चेंडू आणि 34 धावा अद्याप पूर्ण करायच्या आहेत गावदेवी गावठाण या टीमला. तर 9 बॉल मध्ये अजूनही 34 रनची गरज. या बॉलवर देखील प्रथमेश मात्रेचा डंका. सरळ 6 रनसाठी आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 षटकाराच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलकाची गती वाढली गावदेवी गावठाण या टीमची. तर आयोजकांच्या माध्यमातून या मॅच नंतर ज्यावेळेस एखादा चेंडू गहाळ होईल त्यानंतर 4 चेंडू दिले जातील. 8 बॉल मध्ये 8 बॉल आणि 28 रनची गरज. वेलकम कुणालची तारेकर आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर अजितदादा मुंगाजी आपले देखील सहर्ष स्वागत. आठ बॉल आणि 28 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळते. 7 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. या बॉलवर जर षटकार आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतील गावदेवी गावठाण संघ. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल फक्त पूर्ण केली.
अविनाश थोडासा महागडा ठरला. अवघ्या 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि सामन्याचे चित्र बदलले. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल आणि सन्मान केला जाईल. सन्मानी अतिथी लक्ष्मीबाई तारेकर यांचा सन्मान चंपाताई पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर कपिल पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिकेत मुगल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. आणि ज्या खेळाडूंनी पहिले 17 अक्षरशः गाजवलं या 83 धावांच्या टार्गेट मध्ये 41 रनची एक बहारदार इनिंग ज्याने पेश केली त्यालाच इन्व्हाइट केले. अनिकेतचा पहिला बॉल थोडासा धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला. प्रभावित केलं बॅट्समन. तर सचिन दादा बैराम शेठ मडवी यांना मी विनंती करतोय लक्ष्मीबाई तारेकर यांचा सन्मान. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर चैतन्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक प्रभावित करणारा हा स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराने या मॅच मध्ये नवा ट्विस्ट. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 17 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय लाईन चांगली होती. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती. आणखीन एक पॉवरफुल चैतन्य 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 इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना आणखीन एक मोठा धमाका. हा षटकार आणि सामन्याचे चित्र बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. 83 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल की काय. तर चंपाबाई पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. 8 बॉल पेस केलेत. 20 रनवर खेळतोय चैतन्य. तीन बॉल आणि 11 रनची गरज. येणारे 3 चेंडू आणि अजूनही 11 धावा पूर्ण करायच्या आहेत. तीन बॉल 11 धावा. दबाव आहे अनिकेतवर, दबाव आहे चैतन्यवर. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष करतायत. 3 बॉल आणि 11 रनची गरज अजूनही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अनिकेत राऊंड द विकेट. आणखीन एक मोठा स्ट्रोक. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु मोक्याच्या क्षणी हा झेल तर जरूर सुटलाय. आणि या मॅच मध्ये काय होईल. 2 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. व्हॉट अ मॅच. पहिलीच मॅच आणि पहिला सामना रंगतदार. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार पर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर माऊली पनवेल की गावदेवी गावठाण हा संघ जिंकेल या प्रश्नाचे उत्तर मिळतील या 2 बॉलवर. 2 चेंडू आणि 10 रन.
लॉफ्ट केलाय, एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण होईल. सेकंड रनसाठी कॉल तर जरूर केलाय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. एक बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. जर एखादा बॉल अवांतर पडला, त्यावर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो गावदेवी गावठाण संघ, परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च करणार नाही अशी चूक तर मात्र जरूर खऱ्या अर्थाने गोलंदाज करणार नाही की काय, असं प्रश्नचिन्ह मात्र जरूर निर्माण झालंय. एक बॉल आणि 8 रन. एक रंगतदार सामना मात्र जरूर खऱ्या अर्थाने मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. एक बॉल आणि 8 रन. एक बॉल आणि 8 धावा. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि सामना जिंकलाय. माऊली पनवेल या टीमने एक चांगलं षटक हाताळलं. अनिकेत मोकलने. हार्डलक टीम गावदेवी गावठाण टीम, आपण चांगला प्रयत्न केलात, चांगला खेळ आपण देखील केलात. आपण या स्पर्धेमध्ये कुठेतरी खऱ्या अर्थाने